नमस्कार, अर्चनाच कॉर्नरमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये खुसखुशीत पाकातले चिरोटे बनवणार आहोत। भरपूर पदर सुटलेले सुंदर चिरोटे, तेही अगदी सोप्या पद्धतीत कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। चिरोटे बनवताना पाक कसा बनवायचा, त्याला लेयर्स कसे सुटतील आणि ते खुसखुशीत कसे होतील, हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आता आपण चिरोटे बनवूयात। इथे मी अर्धा किलो मैद्याचे चिरोटे बनवत आहे, म्हणून मी अर्धा किलो मैदा चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे। यामध्ये चिमटभर मीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर 4 चमचे साजूक तूप फक्त वितळून घ्यायचे आहे, हे आपल्याला गरम करायचे नाहीये। तर 4 चमचे तूप मोहन म्हणून आपण मैद्यामध्ये टाकणार आहोत। हे मोहन टाकून झाल्यानंतर तूप आणि मैदा यांना छान असे एकजीव करून घ्यायचे आहे। ही पहिली टीप आहे। जेवढे तुम्ही जास्त छान मिक्स कराल तेवढे चिरोट्यांना लेयर्स हे छान पडतात। चांगले मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे। आपल्याला मैदा घट्ट मळून घ्यायचा आहे, सैल ठेवायचा नाहीये। पुऱ्यांसाठी आपण जेवढे घट्ट मळतो तेवढंच घट्ट आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। हे पहा, छान आता असे मळून झालेले आहे। हे मळून झाल्यानंतर एक 10 ते 15 मिनिट आपण याला झाकून ठेवूया, म्हणजे हा मैदा छान मुरतो। आता आपण पाक तयार करून घेऊयात। मी अर्धा किलो मैदा घेतला होता, म्हणून पाकही आता आपल्याला अर्धा किलो साखरेचाच करायचा आहे। अर्धा किलो साखर मी इथे घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। चिरोट्यांसाठी 1 तारी पाक आपल्याला लागणार आहे। तर हा बनवण्यासाठी खूप झाले तर 5 ते 7 मिनिट लागतात। एक 5 मिनिटं उकळल्यानंतर 2 बोटांमध्ये असा पाक घेऊन एक तार तयार झाली की असे समजावे आपला पाक हा तयार झालेला आहे आणि गॅस बंद करून टाकावा। आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी वेलची पूड टाकत आहे। वेलची पूड ही नेहमी शेवटीच टाकावी, म्हणजे त्याचा सुगंध हा तसाच राहतो। आता हा आपला पाक तयार झालेला आहे। आता मी एका वाटीमध्ये तांदळाची पिठी आणि साजूक तूप वितळून घेतलेले आहे। चिरोटे बनवत असताना हे आपल्याला लागणार आहे। तोपर्यंत आपला मळलेला गोळाही छान भिजलेला आहे। आता आपण चिरोटे बनवायला घेऊयात। पोळीला लागतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी जमेल तेवढी पातळ हे आपल्याला करायचं आहे। जेवढी पातळ तुम्ही या पोळ्या लाटताल तेवढे लेयर्स हे पातळ येतात। लाटत असताना पोळी जर चिटकत असेल तर मध्ये मैदा भुरभुरावा आणि ही पोळी पातळ अशी लाटून घ्यावी। हे पहा, किती पातळ मी लाटलेली आहे इथे। अशी ही पातळ पोळी आपली लाटून झालेली आहे। आता यावर 1 चमचा वितळलेले तूप जे घेतले होते ते यावर आपल्याला पसरवायचे आहे। हे पहा, असं सगळीकडे हे हाताने असे पसरवून घ्यायचे आहे। बरोबर 1 चमचा आपण यावर तूप टाकलेले आहे आणि आता त्यावर आपण तांदळाची पिठी भुरभुरून घ्यायची आहे। येथे जास्त तूप टाकायचे नाहीये, 1च चमचा तूप आपण येथे वापरलेले आहे आणि तांदळाची पिठी हे टाकून झाल्यानंतर सुरीच्या किंवा कटरच्या सहाय्याने 1 ते 1.5 इंचाच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। हे पहा, जवळजवळ 9 ते 10 पट्ट्या अशा तयार होतात एका पोळीच्या। तर आपल्याला 4 एकावर एक 4 अशा पट्ट्या एकत्र ठेवायच्या आहेत, 4 किंवा 5। तुम्ही एकावर एक 4 पट्ट्याही ठेवू शकता आणि एकावर एक 5ही पट्ट्या ठेवू शकता। तर माझे एक रोल हा 4 पट्ट्यांचा झालेला आहे आणि एक रोल हा 5 पट्ट्यांचा झालेला आहे। त्यानंतर त्याचा असा हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीत असे हे रोल बनवत आहे मी। असा हा रोल बनवून घ्यायचा आहे। असे हे 2 रोल तयार होतात। हे पहा, असे छान लेयर्स दिसत आहेत यामध्ये। 2 रोल तयार झालेले आहेत, त्यातला एक रोल घ्यायचा आहे आणि असा मधोमध
सुरीने कट करायचा आहे। हे पहा, असे एका रोलचे 2 रोल मी तयार केलेले आहेत। दुसऱ्या रोलचेही असेच 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 4 रोल आपले तयार झालेले आहेत। एका पोळीपासून आपण 4 रोल तयार केलेले आहेत। त्यातला एक रोल घेऊन आता आपण पुरी तयार करणार आहोत। अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचे आहे, जास्त प्रेस करायचे नाहीये। जर जास्त प्रेस केले तर आपले लेयर्स हे ओपन होत नाहीत, म्हणून हलक्या हाताने आपण जाडसर पुरी तयार करून घेणार आहोत। ही पुरी जास्त पातळ लाटायची नाही, थोडी जाडच ठेवायची आहे। हे पहा, अशी ही जाड पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। याच पद्धतीत बाकीच्या पुऱ्याही मी लाटून घेत आहे। लक्षात ठेवा, पुऱ्या लाटताना हलक्या हाताने पुरी लाटावी आणि जास्त पातळ लाटू नये। ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे। तर अशाच पद्धतीत मी सगळ्या पुऱ्या या लाटून घेतलेल्या आहेत। हे पाहू शकता, अशा मी ह्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। या पुऱ्या तयार झाल्यानंतर तळेपर्यंत त्या उघड्या ठेवायच्या नाही, कपड्याने त्या झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या सुकल्या गेल्या नाही पाहिजे। पुऱ्या जर सुकल्या तर त्याचे तळताना लेयर्स पडत नाहीत, हे लक्षात असू द्या। चला तर आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात। सर्वप्रथम तेल हे जास्त कडक नको, सुरुवातीला तेल हे थोडे मीडियमच हवे, नाहीतर पुऱ्या ह्या वरून तळल्या जातात आणि त्याचे लेयर सुटत नाहीत। पुऱ्या तळताना शक्यतो गॅस हा मंद आचेवरच असावा। पुऱ्या टाकल्यानंतर जोपर्यंत त्या तेलावर तरंगत नाही तोपर्यंत ती पुरी उलटी करायची नाही आणि त्यावर झाऱ्याने आपण असे तेल टाकायचे आहे आणि जेव्हा ही पुरी तेलावर तरंगते तेव्हाच ही पुरी आपल्याला उलटी करायची आहे। तळत असताना हलकं हलकं झाऱ्याने पुऱ्यांना असे प्रेस करायचे आहे आणि झाऱ्याने त्यावर असे तेल टाकायचे आहे। असे तेल टाकल्याने पुरी वरूनही छान तळल्या जाते आणि त्याचे लेयर्सही छान सुटतात। एक 5 ते 7 मिनिट आपल्याला या पुऱ्या तळायला लागतात। हे पहा, तुम्हाला दिसत असतील किती छान असे लेयर्स सुटलेले आहेत। छान तांबूस रंग आला आणि तेल उकळायचे थांबले की समजावे आपली पुरी ही छान तळल्या गेलेली आहे। हे पहा, तळून झाली की आपण ही लगेच पाकात टाकून घेणार आहोत। पुरी पाकात टाकल्यानंतर ती लगेच आपल्याला उलटी आणि सुलटी करून लगेच पाकातून बाहेर काढून घ्यायची आहे। जास्त वेळ पाकात ठेवायची नाही, नसता तुमचे हे चिरोटे जास्त गोड होतील। हे पहा, मी फक्त खालीवर करून लगेच ते काढून चाळणीत काढून घेत आहे। चिरोटे पाकात टाकताना पाक थोडासा कोमट हवा। जर तुमचा पाक थंड झालेला असेल तर परत तो थोडा कोमट करून घ्यायचा आहे आणि मगच पुरी पाकात टाकायची आहे। याच पद्धतीत मी बाकीच्या पुऱ्याही तळून घेत आहे। हे पाहू शकता, प्रत्येक पुऱ्यांची लेयर्स मस्त सुटत आहेत, अगदी पाकळ्यांसारखे हे लेयर्स दिसत आहेत। बघता किती छान अगदी सुरेख असे हे चिरोटे तयार झालेले आहेत। पाकातून काढल्यानंतर ते चाळणीत उभे करून ठेवायचे आहेत। चिरोटे तळत असताना अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाहीये, पेशन्स ठेवूनच आपल्याला हे चिरोटे तळावे लागतात, तेव्हाच त्याचे सुंदर असे लेयर्स तयार होतात। हे बनवत असताना जर लेयर कमी सुटत आहे असे वाटले तर आपण पोळीवर जे 1 चमचा तूप पसरवतो त्यामध्ये थोडेसे आणखीन वाढवून तूप टाकायचे, किंवा जर जास्तच लेयर सुटत आहेत असे वाटले तर मात्र जेवढे तूप टाकले होते त्यापेक्षा थोडे कमी करायचे। तसे तर मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही हे चिरोटे केले तर ते अजिबात चुकणार नाहीत, 100% असेच चिरोटे तुमचेही बनतील। तर या दिवाळीला झटपट बनणारे हे चिरोटे तुम्हीही करून पहा। भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन पदार्थांसोबत, तोपर्यंत बाय।